सुरुवातीचीच बातमी आहे महायुतीच्या गोटातून। महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत। मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लासही घेणार आहेत। या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी केली आहे। मोबाईल विधान भवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आलेत। आमदारांना विशेष बसनं इथे जावं लागणार आहे। मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्र देण्यात आलंय। पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदारांनी रिपोर्ट कार्डची तयारी करायची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दौऱ्यासाठी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करणार आहेत। मुंबईच्या नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे। 3 युद्धनौकांचं मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे। मुंबईत दाखल झालेत। मोदींचा मुंबई दौरा आहे। नवी मुंबईत सुद्धा ते जाणार आहेत। मोदी या दौऱ्यामध्ये 3 युद्धनौकांचं लोकार्पण करणार आहेत। नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौका आहेत। यांचं राष्ट्रार्पण करण्यासाठी मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण आत्ताची ही चित्र पाहतोय की मोदी मुंबईत दाखल झाले आहेत। INS वाघशीरची वैशिष्ट्य आपण स्क्रीनवर पाहू शकतोय। 40 फूट उंच अशी INS वाघशीर युद्धनौका आहे। तिची खोली 19 फूट आहे। INS वाघशीरचं वजन 1565 टन आहे। वाघशीरचं वैशिष्ट्य आहे की P-75 स्कॉर्पियन ही प्रकल्प कलवरी वर्गाची 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे। जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी ही एक आहे। पृष्ठभागाविरोधी युद्ध, पाणबुडींविरुद्ध युद्ध, वायर गाइडेड टॉर्पेडो, जहाजाविरोधी क्षेपणास्त्र आणि प्रगत युद्ध कौशल्य INS वाघशीरमध्ये आहेत। फ्रेंच नेव्ही ग्रुपची मदत INS वाघशीरसाठी घेण्यात आलेली आहे। हिची लांबी 164 मीटर, रुंदी 18 मीटर तर वजन 7600 टन आहे। INS सुरतची ही वैशिष्ट्य आपण पाहतोय। जगातील सर्वात मोठं आणि सर्वात प्रभावी विनाशकांपैकी INS सुरत एक आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून INS सुरत तयार करण्यात आली आहे।